शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत तिला गर्भवती केल्याप्रकरणी एका 24 वर्षीय संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलाय। या प्रकरणातील संशयित आरोपी हमीद शौकत सय्यद याने फिर्यादी यांच्या 17 वर्षीय अल्पवयीन नातीशी तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत लग्नाचं आमिष दाखवलं। त्यानंतर तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याचा आरोप केला। या घटनेबाबत फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। मिशन सुधार योजनेअंतर्गत राज्य शासनाने जिल्हा पुरवठा विभागाला 5,98,237 लाभार्थ्यांची यादी पडताळणीसाठी दिली होती। पहिल्या टप्प्यात झालेल्या पडताळणीत जिल्ह्यात 38,737 सरकारी नोकरदार मोफत धान्य योजनेचा लाभ घेत असल्याचं आढळून आलं असून त्यांचा लाभ बंद करून केशरी किंवा पांढरं रेशन कार्ड देण्यात आलंय। तर दुबार आधार नोंद असलेले 79,442 लाभार्थ्यांची नावे कमी करण्यात आली आहेत। राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमाफीचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे। याबाबत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेणार आहेत। राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या या कर्जमाफीसाठी आवश्यक असल्यास अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे। नगरमध्ये आयोजित कार्यक्रमानंतर ते बोलत होते। MIDC दहशत निर्माण करणाऱ्यांना आता गोळ्या टॅबलेट देऊन काही उपयोग होणार नाही, त्यांच्यावर थेट कारवाई करून त्यांचे ऑपरेशन करणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिला। MIDCतील गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आर्मी संघटनेबरोबर बैठक घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी चर्चा केली आहे। यावेळी पोलीस अधिकारी उपविभागीय शिरीष वमने, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, आर्मीचे अध्यक्ष जयेंद्र खाकाळ, गणेश कोलार, सतीश गवळी, संदीप कोरदे, ठाकूर साहेब, निनाद दिपुंगडे, सचिन पाठक, संदेश लोढा, समीर पटवर्धन, गुलशन बोरा, प्रफुल्ल पारख आदी उपस्थित होते। अहिलानगर जिल्हा बँकेची वाटचाल ऐतिहासिक आहे। बँकेच्या मुख्यालयाचे आधुनिक स्वरूप पाहून ती सहकारी बँक नव्हे तर एक कॉर्पोरेट ऑफिस वाटतं। हेच या बँकेच्या प्रगतीचे द्योतक आहे। पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि धनंजयराव गाडीलकर यांनी सहकाराची पायाभरणी केली। सामान्य माणसाच्या जीवनात आर्थिक क्रांती करण्याचं कार्य नगर जिल्ह्याने सिद्ध केलं। आता काळानुरूप स्पर्धेत टिकण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि AIचा वापर आवश्यक आहे, असं प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलंय। शहराची खबरबातमध्ये इथे सांगतो। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।